त्याने या ठिकाणी जे उद्धट वर्तन केलं त्याची तक्रार मी पोलीस प्राधिकरणकडे केलेली आहे. पोलीस प्राधिकरणकडे ही तक्रार केली की वारंवार याच्याकडे गुन्हा नोंद करण्यासाठी वारंवार ग्रामस्थ आले, आमचे अधिकारी आले, तरीही याने गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली, आपल्या कर्तव्यात कसूर केली आणि लोकप्रतिनिधींशी असभ्य वर्तन केलं. म्हणून याच्याविरुद्ध चौकशी केली पाहिजे. माझी तक्रार आहे, याची चौकशी केली पाहिजे. म्हणून महाराष्ट्राचे पोलीस प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाकडे तक्रार केलेली आहे. दुसरं, याबाबत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला जे काही विशेष अधिकार दिलेले आहे आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, मला जो मान सन्मान द्यायला पाहिजे असे शासनाचे आदेश आहे की आमदार आल्यानंतर उठून उभं राहिलं पाहिजे, त्याला आदरानं बोललं पाहिजे, त्याच्याशी संयमानं वागलं पाहिजे, त्याला जागा दिली पाहिजे, तो तुमच्या कार्यालयातून बाहेर गेल्यानंतर त्याला कार्यालयापर्यंत येऊन सोडून दिलं पाहिजे वगैरे जे आहेत त्याचं ह्याने उल्लंघन केलं त्या सरकारच्या आदेशाचं आणि माझा अपमान केला. त्या ठिकाणी माझ्याशी बोलून तर तुमच्यानं काय होईल ते करून घ्या वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा जो बोलला तो माझा एक अपमान झाला, माझ्या अधिकाराचा भंग आहे. म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांकडे मी विशेषाधिकारी भंगाची बीच ऑफ प्रिव्हिलेजची एक नोटीस याला द्यावी म्हणून मी अर्ज केलेला आहे. तिसरं, याच्या संदर्भामध्ये IG, DIG, SP वगैरे यांच्याकडेही तक्रारी मी केलेल्या आहेत किंवा ह्याने अशी केलेली आहे. आणि DIGशी मी स्वतःच बोललो, आपल्या IGशी मी स्वतः बोललो, SPशी मी स्वतः बोललो. त्यांनाच सांगितलं की हे घडलं, हे खरं आहे. त्याला मी म्हटलं की शेण खाल्लं तू का खाल्लं हे म्हटलं खरं आहे, पण मी माफी मागितली. हे त्यांच्या कानावर घातलं की तुमच्या उगाच गैरसमज व्हायला नको आणि त्याच्याकडे तक्रारी दाखल केली. नंतर आत्ता माझ्या वकिलाशी चर्चा करून त्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये 156(3) खटला मी दाखल करतो आहे. कर्तव्यात कसूर केली, लोकप्रतिनिधींशी वर्तन केलं वगैरे वगैरे जे असतं ते 156(3) कलमान्वये त्याच्याविरुद्ध मी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो आहे. हा एक भाग त्याचा तर झाला न्यायालयामध्ये दाखल करण्याच्या संदर्भात. वरण आपल्या या सावदा शहरामध्ये आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालतात, मोठ्या प्रमाणावर हा हेराफेरी करतो. या घटना जिथं घडल्या त्या तिथं न घडता दुसरीकडे दाखवून त्याचे पंचनामे करतो. अशा काही तक्रारी माझ्याकडं पुराव्यानिशी आलेल्या. त्यामधलं काही गोष्टी मी आपल्या समोर